आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांचे आहे. प्राध्यापक राजा माळगी. निपाणी तालुक्यातील बेडकेळ येथे रविवार 20 जुलै रोजी कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 5वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 20 रोजी देशभक्त रत्नापण्णा कुंभार सभागृह BS कंपोजिट ज्युनियर कॉलेज बेडकेळ येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माननीय डॉक्टर बाबासाहेब चिकणे यशस्वी उद्योजक पुणे यांच्या हस्ते हार घालून करण्यात आला. तेथून ग्रंथ व पालखी पूजनाला सुरुवात झाली. ग्रंथ व पालखी पूजन माननीय दत्तात्रय पाटील उद्योजक सौ डॉक्टर सुमित्रा पाटील उद्योजिका कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. तेथून साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी पालखी बेडकेळ व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अरण्य ऋषी व स्वर्गीय मारुती चितमपल्ली प्रवेशद्वार उद्घाटन डॉक्टर दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज नायगाव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर जयंत नारळीकर साहित्यनगरी उद्घाटन डॉक्टर अनंत शिंगाडे उद्योजक पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय माननीय आमदार काकासाहेब पाटील व्यासपीठ उद्घाटन तात्यासाहेब खोत चेअरमन BS कंपोजिट कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन माननीय सुभाष होसकल्ले निवृत्त जिल्हा न्यायाधीश बेळगावी तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध प्रतिमा पूजन माननीय डॉक्टर नितीन गोंधळी यांच्या हस्ते. भगवान महावीर प्रतिमेचे पूजन डॉक्टर प्रकाश कदम. महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन माननीय बाबण्णा खोत अध्यक्ष जय जिनेंद्र सोहाट शमनेवाडी. संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन माननीय प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन माननीय डॉक्टर पांडुरंग पाटील. राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिमा पूजन माननीय बाळासाहेब शिंदे. संचालक ज्योती सोहात एकसंबा महात्मा ज्योतिबा फुले व प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी. मराठी विभाग प्रमुख श्री कुसुमावती मिरजी. महाबेडकेळ सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन डॉक्टर दिलीप नेवसे. सावित्रीबाई फुले वंशज नायगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन दादासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकेहाळ. साहित्यिक अण्णाभाऊ साठे प्रतिमा पूजन माननीय विगो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकेळ या मान्यवरांच्या शुभ हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक राजा माळगी. मराठी विभाग प्रमुख कवी लेखक समीक्षक ख्यातनाम वक्ते संत साहित्याचे विवेकी चिकित्सक इस्लामपूर म्हणाले की भारतात विध्वंस घडवण्यासाठी शत्रू राष्ट्राला भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही. तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर विराट गिरी डायरेक्टर संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर म्हणाले युवा वर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आजच्या युगात तंत्रज्ञान बदलत चालले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात. या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. कार्यक्रमास राजयोगिनी ब्रह्मकुमारी मनीषा दिदी कृषीतज्ञ शिरोळ सेवा केंद्र प्रमुख प्राध्यापक विगो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकेहाळ प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी मराठी विभाग प्रमुख श्रीमती कुमारी मिरजी बेडकेहाळ डॉक्टर दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुरुंदवाड प्रकाश धनगर ग्रामविकास अधिकारी बेडकेहाळ उदय पांगिरे ज्येष्ठ पत्रकार बेडकेहाळ अशोक आर्गे संचालक PKPS बेडकेहाळ मलगौंडा पाटील बाबू नारे चेअरमन शिवनेरी सौहार्द बँक बेडकेहाळ महावीर पाटील दादासाहेब पाटील मोहन मालवणकर शीतल खोत तात्यासाहेब केस्ते अण्णासाहेब पाटील सुभाष पाटील वैभव कांबळे तुषार कांबळे बाबासाहेब घोटणे ॲडव्होकेट निरंजन कांबळे ज्योती आदाटे महादेव नाईक वसंत बाबर सुधाकर माने अण्णासाहेब नलवडे पत्रकार अनवर मुल्ला सचिन तिकडे याशिवाय भालदार विनायक शिंदे शब्बीर मोमीन अनेक संघ संघटना संस्थेचे पदाधिकारी शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच बेडकेहाळ व परिसरातील साहित्यप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट प्रीती हट्टीमनी यांनी केले.
पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.